असं या भैरू अरे आत्मारामणी मुक्त आतमध्ये नाहीये म्हणजे मेन शिकारच घरात नाहीये. आणि मी भक्तीला बाहेर काढणार. म्हणजे कांता शेठ घरात तीनच राहत आहेत. नाही नाही नाही, हे बघा युवराज भाऊला विचारावं लागल. मग लाव ना फोन. हा बोल. हो ते आत्मारामाने मुक्ता घरात नाहीये, काय करायचं? सारंग तर आहे ना? सारंग तर सारंग जाळून टाका. हा हा ए, अरे जाळून टाका घर. ए भैरू भक्तीला बाहेर काढून. ए भक्ती घाबरू नको, तुला काय नाही होणार. बघताय सोड माझ्या पोरीला ते कलाच करी एकेकाला सोड. अरे तुला काय नाही होणार. ए भैरू जाळून टाक आणि या तिघांना त्याच्यात टाकून दे. नाही नाही अगं तुला नाही होणार ना काय. सोड मला. नको कांताश नको. मला पण सेवा करायची इच्छा. मला दे ना झाड. घ्या घ्या घ्या. हो हो. शेवटच्या पायरीपर्यंत झाडायचा. मावा निर्णय बदलणार नाही. मी तुमच्या सोबत येत नाहीये. तुम्ही जेवा आणि रस्त्याला लागा. काका आमची मुक्तते दिसली का? हा? मुक्तते दिसली का? हा वरती मंदिर ते. हा मुक्तते गजा छोटे मालक गेले का घरी? नाही गेले. अरे मम्मा तू रडतोय काय? काय झालं? आपल्या घरीले लोक जळते मशाल घेऊन आले होती. काय? होय.
आई अगं बाहेरचं एक पोता आपोआप हालतंय. पोतं हलतंय. अगं उंदीर नाही तर घुस असेल. जा ग जा, बघ जा जरा, नाहीतर ही दिवसभर झाडू हातात घेऊन अशीच उभी राहायची. कुठे अरे मेल्या उंदीर पकडायचंय, बिबट्या नाही. चल. खरं झाली ते. गपकी. काहीतरी आहे. उचल थांब. हे घे. काहीतरी चालणार बिणार असले की. अरे देवा, हा तर बाप्या आहे. बघू जरा. छोटे मालक. सॉरी, म्हणजे तुम्ही मला म्हणाला होतात की इथून निघून जा, पण काय ना, काल रात्री मला इथून परत जायला काही मिळालं नसतं आणि मग म्हणून मी इथेच झोपलो. ऍक्च्युली खरं सांगायचं तर मला आजीला दिलेलं वचन मोडायचं नव्हतं, म्हणून मी इथे थांबलो. कसं दिसतंय हे? भारी दिसते. पण तुम्ही जर अन्नाची टोपी घालून जर गावात गेला ना, लोक तुम्हाला अन्नच म्हणतील. गजा, अरे असं नाही बोलायचं. अहो असू द्या असू द्या, विनोद करायला हवेत माणसांना, म्हणजे कसं घरात वातावरण छान राहतं. आणि नुसतं गाल फुगून बसलं असं हुप की माणसाचं माकड होतं. माकड म्हणजे त्याला शिपूट पण येतं. हा, आता बघायला पाहिजे आली आहे का ती. नाही, पण छोटे मालक छान दिसताय तुम्ही. काय घेणार तुम्ही? चहा कॉफी चालेल. कर ना कापी. चल बघते. सॉरी, तुम्ही चहा किंवा दूध असं विचारणार होतात ना? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी सवयीप्रमाणे कॉफी बोललो. प्लीज सॉरी. काय नाही, नुसतं मानून उपयोगाचं नाही, तशी वागणूक द्यायला हवी. आणि घरातल्या सगळ्यांना सांगायचं की हिला सन्मानाने वागवायचं. कणभरही त्रास होता कामा नये. जर कुणी हिला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे. दाणा पाणी बंद करून टाकेन. दादा, पण सारंग येणार. सारंग येईल, तुझा नवरा म्हणून येईल.
या घरचा ज्येष्ठ मुलगा म्हणून येईल. आपल्या नवीन सुरू होणाऱ्या फॅक्टरीचा मालक म्हणून येईल. काळजी करू नकोस. हा, पण त्यांनी चूक केलेली आहे. तेव्हा आल्यानंतर चुकीची शिक्षा मात्र त्याला नक्की देणार मी जेव्हा शिक्षा देईन तेव्हा बायको म्हणून मध्ये आडवं यायचं नाही. आणि या घरातल्या प्रत्येकाला चुकीची शिक्षाही मिळणारच. कारण ही शिक्षा म्हणजे रावसाहेबांच्या विरोधात गेल्यावर काय होतं त्याचं एक उदाहरण असेल. आणि हा व्यवसाय सुद्धा माझ्या अंगावर टाकला. म्हणजे तुम्हाला तुमचा व्यवसाय नाही करायचा? नाही, माझी आवड, माझा छंद वेगळाच आहे, जो मी कधीच माझ्या वडिलांना सांगू शकत नाही. आणि आय डाऊट की जरी मी ते त्यांना सांगितलं ना तरी ते समजून घेऊ शकतील. एक मिनिट हा. हे बघा, छान आहे. माझी नजर, माझा कॅमेरा कायम सुंदर गोष्टी शोधत असते. हीच माझी आवड आहे. मला ना माझ्या कॅमेऱ्यातून गोष्ट सांगायची आणि त्यासाठी माझा हा मोबाईल मधला कॅमेरा पण पुष्कळ आहे. झाडापानांचे रंग, माती, खास खळग्यांचा ओबडधोबडपणा, चेहऱ्यावरील अनुभव, डोळ्यातील जिवंत भाव. माझ्या डोळ्यांना जे दिसतंय ना ते खरं खुरं सौंदर्य टिपायचं मला. तिकडे अमेरिकेत असताना फोटोग्राफीच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या मी. पण खरी कधी कौतुकानं कोणाला सांगू शकलो नाही. सगळा आनंद माझ्या पुरताच राहिला. पण मी आता ठरवलंय की मन मारून जगायचं नाही. थोडं भांडावं लागेल, झगडावं लागेल. स्वतःचा आनंद, स्वतःचं प्रेम हे जोपासायचं. फोटोग्राफी आणि मुक्ता. अहो पण त्यांनी माझ्याकडून दोन्ही हिसकावून घेतलं. तुम्ही स्वतःला गरीब म्हणता, पण खरं सांगू का, सगळ्यात गरीब आम्ही आहोत. तुम्हाला तुमचा छंद, तुमची आवड ही मनसोक्त जगता येते, जोपासता येते. बायकांच्या अस्तित्वाच्या लढाईचा विषय जेवढ्या सहजपणे बोलला जातो ना, तेवढ्याच सहजपणे छोटे मालक, तुम्ही आम्हाला आई वडील मानता. आम्ही पण तुम्हाला म्हणजे मुलाच्याच जागी समजते. तुमचं भलं व्हावं हे आम्हाला मनापासून वाटते. आणि कोणत्या बी आई बापाला आणखी काय पाहिजे असतं, त्याचं कल्याण व्हावं हेच पाहिजे असतं ना. आणि मोठे मालक तुमच्या मनाविरुद्ध जरी वागत असले तरी त्यांना तुमच्या भविष्याची काळजीच आहे ना. शेवटी त्यांना तुम्हाला मोठं झालेलंच पाहिजे ना. हो, त्यांना माझ्या भविष्याची काळजी आहे, नक्कीच आहे. त्यांना माझ्या सुखाची काळजी नाहीये.
आणि ती जर असती ना तर आज ही वेळच आली नसती. तुम्हाला जसं वाटतंय ना की मी त्यांचं ऐकावं आणि हे घर सोडून माझ्या घरी परत जावं, अहो तसंच मला पण वाटतंय की त्यांनी एकदा माझा विचार करून माझं ऐकावं आणि मुक्तासोबतच्या माझ्या लग्नाला परवानगी देऊन टाकावी. बघा तुम्हीच विचार करा, ते जर म्हणाले ना की सारंग मुक्ताशी लग्न कर आणि तिला आपल्या घरी परत घेऊन ये, तर हे सगळे प्रश्न, हा सगळा गुंता सुटेल की नाही? तुम्ही कमी, ते सारंग आणि मुक्ताचं प्रकरण तुम्हाला माहित होतं, आधीपासून माहित होतं. त्याच वेळेला जर मला सांगितलं असतं तर ही गुंतागुंत झालीच नसती. स्वतःचं नसलेलं डोकं वापरणं बंद करा. मला एक सांगा, निंबाळकरांना दिलेला शब्द पाळायला हवा की नको? मी जसा मागच्या पुढचा सारासार विचार करतो तसा तुम्ही का नाही हो करत कधी? उद्या लोकांच्या समोर माझी बदनामी झाली, लोकांनी माझी चितू केली तर चालणार आहे तुम्हाला? ती सांगते ना, हार घाला गळ्यात तिच्या, घाला ना आणि विषय संपवा. पण मी जे काही करते ते आपल्या कुटुंबासाठी मी जे सांगतोय त्याचा जर विचार केलात ना तर मागच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांचं भलं होईल. आणा तो हार आणि घाला तिच्या गळ्यात. ए अरे रडू नको, हा? रडायचं काही कारण नाही. आणि नुसता हार नाही ग, या घरामधल्या प्रत्येक वस्तूवर तुझा अधिकार आहे. गाजव, अधिकार गाजव, बिंदास, हवं तसं वाघ घरामध्ये. तुला सून म्हणून जर एखाद्याने मान दिला नाही तर सरळ मला येऊन सांग, मी बघतो त्याचं काय करायचं ते. हं? माझं बोलून झालंय. भाऊ मालक, युवराज शेठ या ना, बसा ना. नाही राहू दे, ठीक आहे, आम्ही इकडे बसायला नाही आलो. मालक मला माफ करा, तुम्हाला एवढ्या लांब यायला लागलं. आत्माराम, अरे घाबरू नकोस. आणि ते हे गडबडून तर अजिबात जाऊ नकोस. सगळं ठीक आहे, फक्त एवढंच आहे की आम्हाला इथं बसायला वेळ नाही, थांबायला वेळ नाही. आम्ही सारंगला घेणार आणि लगेच निघणार. काका, मला पण घरी यायचं, पण फक्त एकदा मुक्ता तयार झाली ना की आम्ही दोघं एकत्र येऊ. सारंग, तुला तर मी ना आता शांत उभा राहा, शांत. सारंग, अरे तुझ्या पश्चात घरात काय घडतंय काय नाही तुला काहीच माहिती नाहीये. खरं तर मलाही इकडं हे येणं, असं तुला तयार करणं आवडत नाही. कसं तरी मोठ्या मुश्किलीनं मी सगळ्या गोष्टी हाताळतोय. अरे हे सगळंच माझ्या त्या ह्याच्या विरुद्ध आहे, स्वभावाच्या. पण घरात अजून तमाशे नकोत. सारंग, अरे आपल्या एखाद्या इच्छेसाठी आपण आपल्या घरातल्या मोठ्या माणसांच्या विरोधात एवढं टोकाला जाणं योग्य नाहीये रे. अशानं कोणीच सुखी राहणार नाही. काका, मला हे सगळं समजत नाही असं वाटतंय का तुम्हाला? काका, मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय, पण एकदा तुम्ही पण माझ्या प्रेमाचा विचार करून बघा ना. मी माझ्या वडिलांच्या घरादाराच्या विरोधात जातोय, एवढा त्रास सहन करतो, अहो कारण माझं मुक्तावर खरंच खूप प्रेम आहे. काका काका गोष्ट एकदम सोपी, तुमचं माझ्यावर प्रेम आहे, हो म्हणून तर तुम्ही इथे आलात ना. तसंच माझं पण मुक्तावर प्रेम आहे आणि म्हणून मी इथे आलोय. त्यामुळे मी मुक्ताशिवाय घरी परत येऊ शकत नाही. अरे अरे बिंडोक माणसा, आर निदान दादांचा तरी विचार कर.
घरातल्या माणसांचा तरी विचार कर. ही पोरगी घरात आली ना तर दादा कुठल्या थराला जातील कळतंय का सारंग? परिणामाचा जरा तरी विचार कर. तुझ्या डोक्यात पाणी झालंय का? मूर्ख माणसा. अरे सारंग तू तरी युवराज नीट बोल. मोठा भाऊ आहे तो तुझा. आपण इथं भांडण करायला आलोत का? मी फक्त माझ्या नवऱ्याच्या आज्ञा पाळते. झालं समाधान तुझं? पण या घराण्याचा रिवाज काय सांगतोय की मागच्या पिढीच्या सुनेने नवीन येणाऱ्या पिढीच्या सुनेच्या गळ्यात हा हार स्वतः घालायचा असतो. त्यामुळे तुम्ही कुठलाही संकोच न करता हा हार स्वतः माझ्या गळ्यात घाला. रिवाज असं बरंच काही सांगतो ग. त्यासाठी सून म्हणून माप ओलांडून या घरात यायला लागतं. आणि रिवाज असाही मोडलेलाच आहे. त्यामुळे हा हार काही मी माझ्या हाताने तुझ्या गळ्यात घालणार नाही. ओके, नो प्रॉब्लेम. मग मला परत एकदा रावसाहेबांकडे जावं लागेल तुमची कंप्लेंट घेऊन. आणि दुसऱ्यांदा कंप्लेंट गेल्यावर तुमच्यासोबत ते काय करतील ह्याचा विचार न केलेलाच बरा, नाही का? ती सांगते ना, हार घाला गळ्यात तिच्या, घाला ना आणि विषय संपवा. तुझ्यासारखी मुलगी आहे, भाग्यवान आहे तुझी आई. तुम्ही जेव्हा मला असं हक्कानं काम सांगता ना, मला माझी आई सांगते असंच वाटतं. ज्यांच्यासाठी मनापासून करावं वाटतं ना, अशी खूप कमी माणसं या जगात. आणि तुमच्यासाठी मला लय काय करावं वाटतं. मुक्ता, तुझ्या तोंडून माझं नावही घेऊ नकोस. मी अजून संपूर्ण कळायची बाकी आहे. सो मला छिडकारतो ना, मी त्याला पाय धरायला लावते. आताच पहा ना, तुम्ही मला हार घालायला नकार देत होतात, पण शेवटी काय झालं? मी तुम्हाला तो हार माझ्या गळ्यात घालायला लावलाच. हार तर मी मिळवलाच. सासूबाई, हार मिळवलास ग तू, पण सारंगला कसं काय मिळवशील? मला जे हवं असतं ना, ते मी काहीही करून मिळवते. सारंगलाही मिळवे. माझी जिद्द, माझ्या हट्टीपणाचा अनुभव तुम्ही पदोपदी घेत राहाल. आणि सारंगच काय, या घरातली प्रत्येक गोष्ट काही दिवसात माझ्या ताब्यात असेल. आणि हा, मला अडवायचा प्रयत्न करायचा नाही, कारण मला अडवणाऱ्याचे हाल मी चंद्र आजी सारखे करेन. म्हणजे घर आहे पण नाती नाही. श्वास आहे पण जिवंत आहे की नाही माहीतच नाही. त्यामुळे माझ्याशी अदबीने वागायची सवय लावून घ्या सासूबाई. सारंग, अरे कोणाचा फोन होता? ते मी सांगू शकत नाही, पण आईची शपथ घेऊन सांगतो, आता मी मुक्ताला माझ्या सोबत घेऊनच जाणार.
बघतो मला कोण कसं अडवतं ते. ए भैरो, तुझ्या माणसांना आत्ताच्या आत्ता इथं बोलव. त्यांच्यामुळे आमच्या आयुष्यात आग लागली ना, त्यांना हिथंच पेटवून टाकू आपण. लाव फोन आणि बोलव. लाव पटकन. फोन लावलास ना इथे जीव घेईल ना तुझा. इकडं पटकन नाही. अरे मालक मालक भांडू नका मालक. सारंग अरे सारंग ऐक ना. युवराज मागो मागो तू मागो. बाबा मध्ये पडायचं नाही तुम्ही. पडणार पडू नका म्हणजे काय. अरे इथं माझी मुलं माझ्या डोळ्यात देखत एकमेकांच्या जीवावर उठलेत आणि मी काय नुसता बघत बसू का. त्यापेक्षा तुम्ही दोघं मिळून एकदा माझा मुर्दा पाडा आणि मग काय करायचं ते करा. पण माझ्या डोळ्यात देखत हे असले काही प्रकार करू नका रे बाबा. नो अहो बाबा पण गप्प बस. युवराज तू आधी घरी चाल आणि ये तुम्ही दोघंही निघून जा. नाहीतर आत्ताच्या आत्ता रावसाहेबांना फोन करून सांगतो की तुम्ही सारंगला मारताय म्हणून. मग बघा रावसाहेब काय करतायत. अरे एकेकाला ह्याच्यात घरात घुसून उभे गाडतील ते. निघा. आज माझे वडील नसते ना तर सारंगची इथंच राग झाली असते. सारंग युवराजच्या वतीनं मी माफी मागतो पण तू लवकर घरी ये. खरंच गेले का ते? आता तर ते गेलेत पण ते परत येतील. कारण ते फक्त शिपाई आहेत. फक्त आपल्या राजाचा हुकूम मानते. दादा तुम्ही फक्त रावसाहेब नगरकर आहात पण मी सारंग रावसाहेब नगरकर. तुमच्याच रक्ताची अपडेटेड कॉपी. जिद्द निश्चय सर्वांगात दुपटीनं संचार करते. जे बोलायचं ते स्पष्ट बोल. आज ते गुंड परत आले होते आणि त्यात आज युवराजची भर होती. मुक्ताच्या कुटुंबासाठी आज मला कुऱ्हाड घेऊन त्यांच्या समोर उभं राहावं लागलं. माझ्या वडिलांची तब्येत पाहताय ना किती खराब होत चालली ते. लय मोठा भार आहे माझ्या खांद्यावर. आय लव्ह यू. तुम्ही हे सगळं का करताय? मावा तुमच्यावर प्रेम. मावा पण आहे. काय मुक्ता? यू व ल य आ. मावळ तुमच्यावर काय? मी पुन्हा ती चूक करणार नाहीये. तर पुन्हा माईच बदनामी व्हायची. अगं तसं काहीच होणार नाही. उलट आता सगळं चांगलंच होणार आहे. आणि त्या घरात फक्त माझी आजीच नाही तर आई सुद्धा तुझी वाट पाहते. अगं आई म्हणाली की मुक्ताला घेऊनच ये. मी स्वतःहून नाही घातला. सासूबाईंनी त्यांच्या हाताने माझ्या गळ्यात घातलाय. किती छान. ताई तुम्ही तुमच्या हाताने हार घातलात आर्याला. माधवी कामं करायची का? आर्या आमची ही नेहमीची कामं आहेत जी आम्हाला करायची असतात आणि ती वेळेवरही करायची असतात. आम्ही स्वतःसाठी काही नियम आखून घेतलेले आहेत ते आम्हाला पाळायचे असतात. तू बाहेर जाऊन बसतेस तरी चालेल. मी का बाहेर थांबू? ही नवीन सून सासूला मदत करायला आलीये. आता सासू किचन मध्ये राबत असताना सुनेने बाहेर थांबणं बरं दिसतं का हो आई? किती संस्कारी आहे हो आर्या. अहो ती सासूला आई म्हणते. किती छान. खरंच कान तृप्त झाले ग बाई माझे. जेव्हा खरं लग्न होईल तेव्हा, म्हणजे जेव्हा होईल तेव्हा तुझ्या ज्या जबाबदाऱ्या त्या आम्ही तुला देऊ. तेव्हा नको नको म्हणू नकोस.
झेपतील की नाही पण जरा शंकाच आहे. तोपर्यंत कुठल्याही जबाबदाऱ्या मागू नकोस आणि मला आईही म्हणू नकोस. नाही नाही, असं नका म्हणू ना. ठीक आहे, मी तुम्हाला आई नाही म्हणणार, पण जबाबदाऱ्या द्यायला उशीर करू नका. आणि तसंही दादांनी सांगितलंय ना की आर्याच या घरची सून आहे, तिला कोणी अडवू नका, तिला जे हवं ते करू द्या. आणि तसंही तुम्ही घरासाठी खूप कष्ट घेतलेत ना. आता माझी बारी आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या, सगळे अधिकार माझ्यावर सोपून मोकळे व्हा. तर मग आजचा जेवणाचा मेन्यू मीच ठरवणार. मला सुद्धा पटतंय हे. नाही म्हणजे सारंग जर का परत आला, नाही म्हणजे लवकर परत आला तर आर्याला असं जबाबदारीने काम करताना बघून किती खुश होईल नाही. हा हो ना. चला तर मग. आर्या, आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू दे आणि हे जे काय तू चालवलंयस ते थांबव. म्हणजे तुम्ही मला अजून सून म्हणून स्वीकारायला तयार नाही आहात का? का मला अशी परकेपणाची जाणीव करून देताय? पप्या, अरे पाहायला काय लागलं? काय नाही, टू व्हीलर चाललो होतो ना, एक येडं कुत्र मध्ये आडवा आलं. मी अचानक दोन्ही ब्रेक मारले आणि ओके मी थँक्यू मध्ये पडलो ना. काय नाही, मोडला नाही, जरा जॉईंट मध्ये सरकलाय. अनबिलिव्हेबल यार. हे याला मारले की लागते काय? याला सांभाळ बाबा. कशा? अरे सारंग, तू हे काय घातलंय? अरे हे मुक्ताच्या वडिलांचे कपडे. पाहिला म्हणजे आत्मारामजींचे नुसते कपडेच नाही तर आत्मा पण तुझ्यात आलाय असं वाटतंय. अरे पण मला सांगायचं नाही का, मी कपडे घेऊन नसतो का आलो? अरे तसं काय असतं तर सांगितलंच असतं, पण म्हटलं बघूया जे आपल्याला शोभत नाही ते कितपत शोभतंय. पाहिला लय अँटी के राव तू. बर ये या तू सांगितलेल्या गोष्टी तुझ्या हवाली. जा घे तुला बॅट, जा क्रिकेट खेळ. माझ्यासाठी भारी आहे. हे घ्या. यात काय? हे तुझ्या मुक्ता दीदीसाठी. आपण आता ते घरी गेल्यावर दाखवणार. चालेल चालेल. याचा अर्थ तुमच्या सोबतचं लग्न मान्य केलं असं नाहीये, फक्त आईच्या इच्छे खातीर लावलंय. माझ्यामुळे लावलं असलं ना तर तुमची काळजी आहे त्यात. आई, उगाच चुकीच्या गोष्टी बोलून त्यांना चुकीची अपेक्षा देऊ नको. तुम्हाला परत एकदा सांगते, हे फक्त आईच्या इच्छे खातीर लावले. उगाच पुरळून जाऊ नका.